मी संतोष विठ्ठलराव माने, मुक्काम पोस्ट सातारी, तालुका उमरखेड, कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनी मध्ये मिशन ऑर्गॅनिक इंडिया हेल्दी इंडिया मध्ये काम करतो। तर आज रोजी दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी मी उमरी दर्याबाई तालुका हदगाव येथील कास्तकार विकास हमंत यांच्या शेतावर आलेला आहे। त्यांचा वांग्याचा प्लॉट खूप छान आहे। त्यामध्ये मिरचीच्या आपण झाडांची लागवड केलेली आहे। तर वांग्याचा प्लॉट खूप सुंदर आहे, म्हणून त्याचा व्हिडिओ काढण्याचा मला मोह आवरला नाही। तर आज रोजी आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी सोनं पिकवतो, परंतु आसमानी सुलतानी संकट येतात, शेतीमालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही, तरीही ना उमेद न होता शेतकरी शेती पिकवण्याचं काम करत आहे। तर वांग्याचा प्लॉट खूप छान आहे। तर हे प्लॉट वाढवण्यासाठी घेण्यासाठी विकास हमंत यांनी काय काय उपाययोजना केली हे त्यांच्याच तोंडून ऐकू। नमस्कार विकास भाऊ। नमस्कार। कृपया आपला पूर्ण परिचय द्यावा। मी विकास जगदेवराव हमंत, राहणार उमरी दर्याबाई, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। तर आपण हा वांग्याचा प्लॉट लागवड केलेली आहे। तर हे कधी लागवड केली आपण? त्याला 2 महिने झाले सर पूर्ण। अच्छा, तर हा प्लॉट चांगलं फुलं वगैरे आलेले आहेत आणि वाढ बऱ्यापैकी आहे। 2 महिने झाले म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीच्या मनानं फुलं चांगली आहेत आणि कुठं फळं दिसायला हां, कुठं फळं पण तरी आहेत, बारीक फळं पण लागलेली आहेत। तर हे प्लॉट वाढवत असताना काय काय आपण उपाययोजना केली ते आम्हाला थोडक्यात सांगावे सर। लागवड केली, हां, लागवड केल्यावर एक तिथून 15 दिवसाला याला एक अर्धा किलो मल्टीप्लायर दिलं। हां, आणि रासायनिक खते वगैरे? रासायनिक खते आतापर्यंत 2 वेळेस दिली सर। कोणकोणती खते वापरलीत? पहिली वेळेस DAP दिलं। हां, वॉटर सॉल्युबल? नाही, बेसल डोस? बेसल डोस। अच्छा, DAP आणि नंतर 10-26 10-26 बेसल डोसमध्येच? हां। तर ड्रीपद्वारे काही सोडलं नाही का मग? ड्रीपद्वारे फक्त बुरशीनाशक सोडलं होतं। बुरशीनाशक। आणि मल्टीप्लायर कसं दिलं मग याला? ड्रीपद्वारे सोडलं का? आतापर्यंत या प्लॉटमध्ये मल्टीप्लायर किती गेलं? 3 वेळेस गेलं। 3 वेळेस? किती गेलं आतापर्यंत? आतापर्यंत याला 1.5 किलो गेलं। 1.5 किलो गेलं। आता साधारणतः हे क्षेत्र किती आहे? हे 1.5 एकर वांग्याचा प्लॉट आहे सर। 1.5 एकरचा प्लॉट आहे। तर तुम्हाला आता यावर्षी मल्टीप्लायर वापरत आहात तुम्ही? हो। मागच्या वर्षी तर काय तुम्हाला मल्टीप्लायर तुमच्याकडे आलं नव्हतं, माहीत नव्हतं। तर यावर्षी मल्टीप्लायर अगोदर वापरलं का कोण्या पिकाला तुम्ही? अगोदर गोबीसाठी वापरलं। गोबीसाठी वापरलं आणि आत्ता या वांग्याला? हो सर। तर गोबीचा रिझल्ट कसं काय आला तुम्हाला? खूप छान वाटला रिझल्ट। चांगला आला? तर समजा नाही का आपण वांग्याला त्याची शिफारस केली, म्हणजे कंटिन्यू केलं? नाही तर रिझल्ट आला नसला तुम्ही कंटिन्यू केलं नसतं? नाही। हां, तर तुम्हाला या प्रोडक्टबद्दल काय वाटते? प्रोडक्ट खूपच छान आहे सर। हां, हे जर वापरत राहिलो आपण 15 दिवसाला अशा पिकाला, हां, खूप खर्च कमी येतो। खर्च कमी येते आणि शेतीमध्ये काय बदल होतो? माती भुसभुशीत होते? आज जे जमीन आपली कडक झाली त्याच्या वापरामुळे माती भुसभुशीत झाल्यासारखे वाटते का तुम्हाला? नाही सर, आता पहिली वेळेसच मी आमदाच ट्राय केला। गोबीचा प्लॉट कुठं होता? गोबीचा प्लॉट याच्यावर होता का? नाही, तिकडे होता। अच्छा। त्याच्यामुळे समजा नाही का ते काय मला अजून तेवढी आयडिया आली नाही। तर आता हे वांगे काढल्याच्या नंतर पुढच्या वर्षी आपल्याला शेती कशी आपली होईल हे ते कळल। हे फर्स्ट वर्षी असल्यामुळे समजा नाही का मी तेवढं काय सांगू शकत नाही सर। बरं। बघा ना, आता पानाची जाडी खूप आहे, रुंदी खूप आहेत। तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? सर, हे मल्टीप्लायर आहे की नाही, दुसरे कुठलेही समजा नाही का प्रोडक्ट वापरण्यापेक्षा मल्टीप्लायर एकदम बेस्ट आहे। वापरायला पाहिजे। 100% वापरायला पाहिजे। वापरल्याशिवाय पता लागत नाही सर। कोणती गोष्ट अनुभव घेतल्याशिवाय पता लागणार नाही। आणि हा आपल्या एरियामध्ये प्रोडक्ट नवीन आहे। आणि आज रोजी काय झालं की आपल्याकडे आपण रासायनिक खताची शेती करतोय। रासायनिक खताची शेती केल्यामुळे आपली जमीन पूर्णतः कडक झाली, कीड रोग वाढलेत, खर्च वाढला आणि त्या खर्चाच्या तुलनेत उत्पादनाचा ग्राफ वाढला नाही। बरोबर आहे। तर शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपल्या शेतीच्या सुपीकतेसाठी, शेतीची उपजाऊ शक्ती वाढवण्यासाठी
आणि शेतीमध्ये गांडूळ, सूक्ष्मजीवाणू, ऑर्गॅनिक कार्बन आणि शेतीचा पी-एच लेवल बॅलन्स करण्यासाठी त्या माध्यमातून 3 ते 5 पट उत्पादन आणि 80% खर्च कमी करण्यासाठी आणि आलेला शेतीमधून उत्पादन आपल्या घरीच ठेवण्यासाठी मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा ही आजची काळाची गरज आहे. धन्यवाद. नमस्कार भाऊ.